आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन असणार आहे। देवाचा पलंग काढण्यात आलेला आहे आणि आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद राहणार आहेत। आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देहभान हरपला तुझ पाहता विठ्ठला। या विठ्ठलाला पाहण्यासाठी आणि त्याच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत आणि या भाविकांना सहज, सुलभ आणि जलद दर्शन मिळावं यासाठी आज देवाचा पलंग काढण्यात आलेला आहे आणि देवाला लोड दिलेला आहे। आपण बघू शकताय विठुरायाच्या पाठीमागे एक जांभळा लोड दिसतोय, तो लोड दिलेला आहे। देवाला आता 24 तास दर्शन आपल्या भाविकांना द्यायचं आहे। देवाला थकवा येऊ नये म्हणून हा लोड दिलेला आहे। आज मंदिर समितीचे सह अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा पलंग काढण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आजपासून देवाचं आषाढी यात्रेच्या काळामध्ये 24 तास दर्शन भाविकांना मिळणार आहे। साधारण देवाचे नित्य उपचार झाल्यानंतर 22 तास 15 मिनिटे देव आपल्या भाविकांना दर्शन देणार आहे। या काळात व्हीआयपी दर्शन देखील बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्याने तो देखील 3 ते 4 तासाचा कालावधी कमी होणार असल्याने भाविकांना आता विठुरायाचं जलद, सुलभ दर्शन मिळणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।